नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जर का तुम्ही आमच्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यापूर्वी आपण या ठिकाणी योजनेबद्दल थोडक्यात क्रायटेरिया किंवा लाभार्थीची पात्रता या ठिकाणी पाहूया. त्याचप्रमाणे नंतर आपण ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा या ठिकाणी पाहूया. मित्रांनो, साधारणपणे शेतकऱ्याला किती HP पर्यंत रक्कम भरायची आहे ते या ठिकाणी पाहूया. जर का तुमच्याकडे 3 HP क्षमतेचा पंप असेल तर साधारणपणे 17,500 ते 18,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी रक्कम भरायची आहे. त्याचप्रमाणे 5 HP क्षमतेचा पंप असेल तर 22,500 रुपयापर्यंत या ठिकाणी तुम्हाला रक्कम भरायची आहे. आणि जर का 7 HP पेक्षा क्षमतेचा पंप असेल तर या ठिकाणी तुम्हाला 27,000 रुपये शेतकऱ्याला या ठिकाणी रक्कम द्यायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी HP जर का तुम्ही असेल तर तुम्हाला या ठिकाणी अमाऊंट पे करायची आहे. बाकीची रक्कम हे राज्य सरकार आणि केंद्र सरकार तुम्हाला त्यांना पे करणार आहेत. त्याचप्रमाणे मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या शेतकऱ्याला किती या ठिकाणी लाभ मिळणार आहे. ज्यांच्याकडे 2.5 एकरपर्यंत शेती आहे त्यांना 3.3 HP पेक्षा पंप मिळणार आहे. त्याचप्रमाणे 2.5 एकराच्या वर आणि 5 एकराच्या आतमध्ये जर का शेती असेल तर त्याला 5 HP क्षमतेचा पंप या ठिकाणी मिळणार आहे. त्याचप्रमाणे 5 एकरापेक्षा जास्त असेल तर त्या 7.5 PHP क्षमतेचा पंप किंवा सौर ऊर्जा या ठिकाणी उपलब्ध देणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी जर का तुम्ही शेती असेल तर या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शेतीनुसार या ठिकाणी तुम्हाला लाभ मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, जर का तुमच्या सौरपंप वगैरे खराब झाले, त्याचप्रमाणे चोरी झाले किंवा काही कारणास्तव खराब झाले तर या ठिकाणी तुमचा विमा वगैरे उतरून या तुम्ही टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून तुम्ही दिलेली आपल्या सौर पंपाबद्दल तुम्ही माहिती देऊ शकता. या ठिकाणी नंबर 1चा आहे 1912 अशा प्रकारे या ठिकाणी 3 नंबर या ठिकाणी तुम्ही डायल करून आपल्या सौर पंपाबद्दल जर का चोरी गेले किंवा खराब झाले इत्यादी काही कारणास्तव खराब झाले असते या ठिकाणी तुम्ही विमा वगैरे उतरू शकता किंवा विमा कंपनीला तुम्ही सांगू शकता. त्यामध्ये मित्रांनो, या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या साईडवर यायचं आहे महाडिस्कॉम किंवा महावितरण. महावितरणच्या या साईडवर आल्यावर या साईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिथून जाऊन तुम्ही क्लिक केला डायरेक्ट तुम्ही या साईडवर येऊ शकता. नाहीतर तुम्हाला गुगलमध्ये सर्च करायचं आहे mahadiscom.in. अशा प्रकारे या ठिकाणी सर्च केल्यावर तुम्हाला खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे. या ठिकाणी स्क्रॉल डाऊन केल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहताय की मागेल त्याला सौर कृषी पंप या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी पाहताय की तुम्ही मागेल त्याला सौर कृषी पंप या ठिकाणी क्लिक केल्यावर एक नवीन पेज या ठिकाणी ओपन होते. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी एक पेज ओपन झालेलं आहे महावितरणचं. या ठिकाणी पाहता की महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित. या ठिकाणी तुम्ही पाहता की या ठिकाणी बरेच ऑप्शन दिले आहे, परंतु या ठिकाणी एक ऑप्शन आहे की लाभार्थी सेवा. फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला या ऑप्शनला क्लिक करायचं आहे लाभार्थी सेवा. या ठिकाणी क्लिक केल्यावर या ठिकाणी 3 ऑप्शन दिलेले आहेत. या ठिकाणी नंबर 1चा ऑप्शन आहे अर्ज करा. त्यानंतर अर्जाची स्थिती पहा. त्यानंतर देयकाची रक्कम भरणा करा. या ठिकाणी 3ही ऑप्शन आपल्या कामाचे आहेत, परंतु आता सध्या आपल्याला ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अर्ज करा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे या ठिकाणी एक नवीन पेज ओपन झालेलं आहे ऑनलाईन फॉर्म भरण्याचं. तर या ठिकाणी तुम्ही सर्वप्रथम पाहताय की पहिलं ऑप्शन दिलेलं आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये जर का तुम्ही अगोदर फॉर्म भरला असेल आणि जर का ते पेंडिंग असेल तर या ठिकाणी ते डिटेल तुम्हाला टाकायचे आहे. त्याचप्रमाणे 2 नंबरचं ऑप्शन आहे की पर्सनल ॲज लँड डिटेल ॲप्लिकंट. या ठिकाणी तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे किंवा जे तुमची डिटेल असेल शेतकऱ्याची या ठिकाणी सर्व डिटेल भरायचे, आधार कार्ड नंबर, डिस्ट्रिक्ट वगैरे. त्यानंतर खालचं ऑप्शन आहे डिटेल ऑफ ॲप्लिकंट रेसिडेंटल ॲड्रेस. या ठिकाणी जो तुमचा ॲड्रेस असेल आधार कार्डवर किंवा शेती संबंधित या ठिकाणी तुमचा ॲड्रेस तो फिलअप करून घ्यायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस फिलअप केल्यावर त्यानंतर समोरचं ऑप्शन आहे इरिगेशन सोर्स इन्फॉर्मेशन. त्यानंतर जर का तुम्हाला हे पोर्टल मराठीमध्ये जर हवं असेल तर या ठिकाणी तुम्हाला वरच्या साईडला पाहताय तुम्ही मराठी टू इंग्लिश करू शकता. या ठिकाणी कोपऱ्यामध्ये दिलेलं आहे की मराठी टू इंग्लिश. या ठिकाणी तुम्ही क्लिक केल्यावर या ठिकाणी आता हे मराठीमध्ये पोर्ट झालेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पुन्हा जे माहिती भरली आहे ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता.
त्यानंतर आपण सांगितलेलं आहे की तुम्हाला जलस्रोत आणि सिंचन माहिती या ठिकाणी म्हणजे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचे आहे. त्यानंतर कृषीचा तपशील, कृषी संबंधी माहिती तुम्हाला या ठिकाणी भरायची आहे तुमच्या शेती संबंधित. त्यानंतर विद्यमान पंप असतील म्हणजे तुमच्याकडे जे सध्या उपलब्ध आहे ते संबंधित या ठिकाणी तुम्हाला माहिती भरायची आहे. तुमच्याकडे सध्या कुठल्या प्रकारे कृषी पंप उपलब्ध आहे ते, त्याचप्रमाणे शेतीचा स्रोत काय आहे ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर आवश्यक पंप तपशील म्हणजे तुम्हाला आता कुठल्या प्रकारे हवं आहे, कुठल्या प्रकारे पंप हवं असेल ते या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला बँक तपशील भरायची आहे. बँक तपशील भरल्यावर तुम्हाला या ठिकाणी सूचना पूर्ण वाचल्यावर म्हणजे स्वयं घोषणापत्र या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला या चारही बॉक्सला क्लिक करायचं आहे. चारही बॉक्सला क्लिक केल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहता की तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. डॉक्युमेंट्स अपलोडमध्ये नंबर 1 आहे 712. या ठिकाणी 712 तुम्हाला टाकायचं आहे. त्याचप्रमाणे 712मध्ये जर का सामायिक असेल, सामायिक म्हणजे अजून काही नावं असेल तर तुम्हाला त्यांचे ₹200च्या स्टॅम्प पेपर या ठिकाणी घेऊन संमतीपत्र तुम्हाला या ठिकाणी सोबत अपलोड करायचं आहे. 712 प्लस संमतीपत्र. त्यानंतर आधार कार्डची प्रत, त्यानंतर पासबुक, त्यानंतर पासपोर्ट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली इतर डॉक्युमेंट्समध्ये पाणी प्रभावित क्षेत्र असल्यास संबंधित खात्याचा नाहरकत प्रमाणपत्र, त्याचप्रमाणे शेतजमीन, विहीर, पाण्याचा पंप सामायिक असल्याचा भागीदाराचा नाहरकत प्रमाणपत्र आणि अनुसूचित जाती जमातीचे कास्ट सर्टिफिकेट. म्हणजे जर का तुम्ही कास्टमध्ये असाल तर या ठिकाणी तुम्ही कास्ट सर्टिफिकेटसुद्धा अपलोड करू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड केल्यावर या ठिकाणी खाली एकदम उजव्या साईडला दिलेलं आहे की अर्ज सादर करा. या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यावर तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट होणार आहे. मित्रांनो, अर्ज सबमिट केल्यावर तुम्हाला एक ॲप्लिकेशन नंबर मिळणार आहे. तो ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला जपून ठेवायचा आहे, कारण की आपला स्टेटस वगैरे पाहण्यासाठी. म्हणजे या ठिकाणी तुमच्या मोबाईलवर एक मेसेज येणार आहे. तो मेसेज तुम्हाला स्टेटस वगैरे पाहण्यासाठी जपून ठेवायचा आहे. त्यानंतर अर्ज पूर्ण झाल्यावर तुम्ही या ठिकाणी पाहता की एक दोन नंबरचं ऑप्शन आहे अर्जाची स्थिती. या ठिकाणी तुम्हाला क्लिक केल्यावर तुम्ही या ठिकाणी अर्जाची स्थिती आपली पाहू शकता. त्याचप्रमाणे देयकाची रक्कम भरणा किती आहे, अशा प्रकारे 3 ऑप्शन आहेत. या ठिकाणी तुम्ही अर्जाची स्थिती पाहण्यासाठी क्लिक करून तुम्ही आपला अर्ज कुठपर्यंत आहे हे या ठिकाणी पाहू शकता. सो मित्रांनो, अशा प्रकारे हा पूर्ण अर्ज भरलेला असून या ठिकाणी तुम्हाला एजन्सीज वगैरे निवडायचे आहे. या ठिकाणी बऱ्याच एजन्सी आहेत. त्याप्रमाणे या ठिकाणी एजन्सी तुम्हाला एक निवडून तुमचा अर्ज पद्धतशीरपणे असल्यास महावितरणचे कर्मचारी, त्याचप्रमाणे कंपनीचे अधिकारी तुमच्या शेतामध्ये येऊन चौकशी करतील, सर्वे करतील. त्याचप्रमाणे तुमचा भरलेला फॉर्म पद्धतशीर आहे का हे या ठिकाणी पाहतील. त्यानंतर या ठिकाणी अर्ज पाहणी भरल्यावर सर्वे केल्यावर तुम्हाला या ठिकाणी सौर पंप ऊर्जेचा लाभ मिळणार आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे या ठिकाणी आपण आज A to Z माहिती पाहिली असून जर का व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला 24 तासाच्या आतमध्ये देण्यात येणार आहे. आणि जर का तुम्ही आपल्या नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.